कोल्हापूरच्या कागलनंतर आता जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये देखील राजकीय भूकंप झालेला आहे। जयसिंगपूरमध्ये भाजपची मवियासोबत युती झाली आहे। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रोखण्यासाठी आता भाजप आणि महाविकास आघाडी चक्क एकत्र आली आहे। जयसिंगपूरमध्ये आमदार सतेज पाटील, गणपतराव पाटील, राजू शेट्टी आणि भाजपचे नेते माधवराव घाटगे, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी देखील मोट बांधली आहे। यड्रावकर यांनी शाहू आघाडीकडून 1 नगराध्यक्षासह 26 जागांवर उमेदवार दिलेत। शेखर पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, काय हा प्रकार आहे सगळा? कारण महाविकास आघाडी आणि भाजप चक्क आता कोल्हापुरात एकत्र आली आहे। कस्तुरी बरोबर आहे। कागल नंतर जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये हा राजकीय भूकंप म्हणावा लागेल, कारण भाजपनंच आता महाविकास आघाडी सोबत ही युती केलेली आहे। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं मोठं वर्चस्व या जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये आहे आणि यावेळी देखील त्यांचे मोठ्या प्रमाणात उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत आणि दोघांची बोलणी खरं तर सुरुवातीला सुरू होती। राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या शाहू आघाडी आणि भाजप या दोघांची त्या ठिकाणी बोलणी सुरू होती। मात्र अचानक ही बोलणी जी आहे ती फिसकटलेली आहे आणि त्यानंतर भाजपनं महाविकास आघाडीसोबत जाण्याचं ठरवलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठी मोठ बांधलेली आहे। राजू शेट्टींना देखील सोबत घेतलेलं आहे। अशातच आता भाजप आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामधलं बोलणी फिसकटल्यानंतर भाजपनं थेट महाविकास आघाडीलाच पाठिंबा दिला असं म्हणावं लागेल, कारण भाजपचे नेते माधवराव घाटगे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी आता एकत्र येत आमदार सतीश पाटील यांच्यासोबत एकत्र येत आता यड्रावकर यांच्या समोर एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच कागलमध्ये एक भूकंप झाला होता आणि त्यानंतर आता कोल्हापूरमधल्या या जयसिंगपूरमध्ये देखील मोठा राजकीय भूकंप म्हणावा लागेल आणि या राजकीय भूकंपानंतर कशा पद्धतीनं तिथली जनता जी आहे ती या संपूर्ण दोन्ही आघाडींना मदत करणार आहे, कोणाचा झेंडा त्या ठिकाणी आता रोवला जाणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।